मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। रवींद्र धंगेकरांकडून मोहोळ यांच्या गाडीचा व्हिडिओ शेअर। गाडी कोथरूडच्या बढेकर बिल्डरची असल्याचा धंगेकरांचा आरोप। तर मोहोळ यांनी शासकीय यंत्रणा बिल्डरांच्या दारी गहाण ठेवली, धंगेकरांची टीका। धंगेकर, जे तुम्ही करताय ते चंद्रकांत पाटलांनी करायला हवं होतं। रमेश पाटलांचा धंगेकरांना फोन। ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल। तर तुमची मला भीती वाटते, धंगेकरांचं मिश्किल वक्तव्य। धंगेकरांना पक्षातून काढा म्हणत असतील तर शिंदेंवर टीका करणाऱ्या गणेश नाईकांचं काय करायचं? उदय सामंतांचा सवाल। कुरघोड्या होत राहतात पण महायुतीमध्ये कटुता येईल असं वक्तव्य कुणीही करू नका, उदय सामंतांच्या वक्तव्यानंतर प्रवीण दरेकर यांचं आवाहन। रवींद्र धंगेकर फक्त मोहरा, धंगेकरांचे बोलवते धनी सरकारमध्ये बसलेत, संजय राऊतांचं विधान। तर मोहोळ विरुद्ध भाजपतील एक गट असा संघर्ष सुरू, राऊतांचा दावा। आरोप करणाऱ्यांना चावी देणारा वेगळाच, माझ्यावर व्यक्तिगत स्वार्थासाठी आरोप केले जात आहेत। धंगेकर निवडणुका हरल्यात त्यामुळे वैफल्यग्रस्त झालेत, मोहोळ यांचा धंगेकरांवर पलटवार। सांगलीमध्ये जयंत पाटलांच्या कारखान्याचं नाव रात्री अज्ञातानं बदललं, राजाराम बापू कारखान्याचं नाव बदलून राजे विजय डफळे असं लिहिलं। अहिल्यानगर भंडाऱ्यातील सर्वांचे मोबाईल आणि व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हेलन्सवर टाकलेत, बावनकुळेंचं खळबळजनक वक्तव्य। तर बंडखोरी केल्यास मोठ्या नेत्यांचे दरवाजे 5 वर्षांसाठी बंद होतील, बावनकुळेंचा इशारा। अहिल्यानगरमध्ये तरुणाला झालेल्या मारहाणीचा वंचितकडून निषेध व्यक्त, मारहाण करणाऱ्या गुंडांवर मोकोकांतर्गत कारवाई करा, प्रकाश आंबेडकरांची मागणी। पंतप्रधान मोदींच्या जीवनावरती आधारित मोदीजीज मिशन या नावाचं नवीन पुस्तक प्रकाशित केलं जाणार। पुस्तकाचं प्रकाशन महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते होणार। 2029 पर्यंत मी कुठेही जाणार नाही, MMR रिजनमध्ये काही ठिकाणी वेगळे तर काही ठिकाणी युतीत लढणार, नागपुरातील अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्र्यांची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेचा सोमवारी मुंबईतील वरळी डोम या ठिकाणी निर्धार मेळावा, संकल्प विजयाचा मुंबई जिंकण्याचा बॅनरवर उल्लेख। तर आदित्य ठाकरे मतदार याद्यांमधील घोळासंदर्भात बोलणार। सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस प्रकल्पास मिहानमधील 223 एकर जमिनीचं हस्तांतरण, संरक्षण आणि एअरस्पेस उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून नागपूरची आता नवी ओळख, फडणवीसांचं वक्तव्य। दिवाळीनंतर 21 सत्ताधारी आमदारांना ठेकेदाराकडून डिफेंडर भेट, 21 आमदारांसंदर्भात लवकरच महाराष्ट्राला माहिती मिळेल, हर्षवर्धन सपकाळांचा इशारा। तर बुलढाण्यातील डिफेंडर या 21 मधील आहे का, सपकाळांचा सवाल। मध्य रेल्वे मार्गावरती आजपासून 1 नोव्हेंबरपर्यंत विशेष ब्लॉक कालावधीमध्ये कर्जत ते खोपोली लोकल सेवा उपलब्ध नसणार। पावसामुळे मुंबईच्या हवेत सुधारणा, दिवाळीच्या पहिल्या दिवसापासूनच मुंबईची हवा खालावली होती, मागील 2 दिवसांपासून मुंबईत पावसाची हजेरी। मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग 10 पदरी होणार, मार्गाच्या 10 पदरीकरणाचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात, MSRDC लवकरच राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवणार। छठ पूजेनिमित्त नागपूर पुणे आणि नागपूर मुंबई स्पेशल ट्रेन चालणार, प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाचा निर्णय। देशात डिसेंबरमध्ये पहिली सहकारी टॅक्सी सेवा सुरू होणार, भारत टॅक्सी असं नाव असणार। वन डे वर्ल्ड कपमध्ये भारतीय महिला संघाची सेमीफायनलमध्ये धडक, भारतीय संघाचा न्यूझीलंडवरती दणदणीत विजय, स्मृती प्रतिकाची उत्कृष्ट खेळी। मुंबईसह ठाणे पालघरमध्ये रविवारपर्यंत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज, दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण किनारपट्टी भागामध्ये पावसाची शक्यता। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।